अनुजा, तू खऱ्या अर्थानं आता शेतातच उभी राहिली आहेस. हो. पण मला असं समजलं की मराठी माध्यमातून तुझं शिक्षण झालं, तू बीटेक झाली, पण परत कशी या शेतीकडे वळली? नक्की याचं गमक काय आहे ग? बरोबर आहे. मी अनुजा जगताप. माझं शिक्षण मराठी माध्यमातून झालं. मी बीटेक झाले. बीटेक झाल्यानंतर ना एक वर्षभर मी नोकरी केली. नोकरीतून असं समजलं की नोकरीत काही जास्त आपल्याला ऑपॉर्च्युनिटीज नाहीयेत की बाबा आपल्याला काही नवीन शिकायला मिळेल, की त्या गोष्टी आपल्या जीवनाच्या संबंधित असतील अशा गोष्टी मला जास्त करून शिकायला नाही मिळाल्या. एक 9 to 5 जॉब हे एवढंच मी करत राहिले. त्यामुळे मी नंतर लग्नाचा विचार केला. लग्न झालं. लग्नानंतर मला सासू सासरे मिस्टर हे सगळेजण व्यवसाय करत होते. व्यवसायाबरोबर शेती करत होते. शेती खूप छान आहे. कशा प्रकारे ते पिकवलं जातं, कशा प्रकारे त्याची खतपाणी केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टी मी बघितल्या, त्या करायला लागले. शिवाय ह्या गोष्टी असून सुद्धा आमच्या घरी कांदा असतो, स्वतःचा घरचा कांदा, लसूण, डाळी, बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या आम्हाला स्वतः पिकवून खायला मिळतात आणि आम्ही दुसऱ्यांना सुद्धा देतो. म्हणजे यातून आम्हाला उत्पन्न आहेच, प्लस आम्हाला नोकरी न करता आमचं उत्पन्न एवढं आहे की नोकरीलाही ते मागे पाडेल. त्यामुळे शेती करणं माझ्यासाठी एक चांगला निर्णय होता असं मला वाटतं.